गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा गौतम बुद्धांचा एक शिष्य त्याच्या गावात गौतम बुद्धांचं प्रवचन ठेवतो. काही दिवस, महिनाभर साधारण त्यांचा तिथे मुक्काम असणार असतो. तो सगळी व्यवस्था करतो. त्या ज्या ग्राउंडमध्ये जिथे ती सभा होणार असते, त्यांचं रोज प्रवचन होणार असतं, तिथे सगळी तयारी करतो. प्रवचन सुरू होतं गौतम बुद्धांचं आणि तो माणूस काही तिथे पोचत नाही. तर ते सगळे गावकरी गौतम बुद्धांना म्हणतात प्रवचन झाल्यावर, पहा तुमचा एवढा भक्त आहे तो, त्याने तुमचं प्रवचन इथे ठेवलं पण स्वतः आलाच नाही प्रवचनाला. गौतम बुद्ध काही बोलत नाहीत. दुसऱ्या दिवशीचा प्रवचनाचा हे सुरू होतो. प्रवचन संपतं. मग त्या माणसाला विचारतात, का रे, काल तू आला नाहीस प्रवचनाला? तर म्हणे मी ते सगळी तयारी केली आणि घरी जस्ट एक चक्कर मारायला गेलो तर मला कळलं की माझ्या सगळ्या प्राण्यांमधली माझी म्हैस जरा बरी नव्हती. मी माझ्याकडनं सगळे प्रयत्न केले पण काही तिला ठीक वाटेना. म्हणून मी एक पशुवैद्यकीय जो कोण आपला तिथला गावातला आहे त्याला घेऊन गेलो. या सगळ्या ह्याच्यात मला उशीर झाला. तिला थोडंसं बरं नव्हतं वाटत म्हणून मी घरीच थांबलो. मग महिनाभर ते प्रवचन चालतं. महिना झाल्यानंतर त्या प्रवचनाला येणाऱ्यातला एक माणूस येऊन गौतम बुद्धांना म्हणतो, महिनाभर मी तुमचं प्रवचन ऐकतोय पण मला काहीच फरक पडला नाही, माझ्या आयुष्यात काहीच फरक पडला नाही, माझं सगळं येणं वेस्ट केलं. तर गौतम बुद्ध म्हणतात, तू कुठून आलायस, कुठल्या गावातून आलायस? तो सांगतो, असं असं मी इतक्या दुरून आलेलो आहे. म्हणे मग तुला आत्ताच्या आत्ता त्या गावात जायचं असेल तर पोचशील का तू? तर तो म्हणतो, कसं शक्य आहे, मला तयारी करावी लागेल, मला काहीतरी वाहन अरेंज करावं लागेल, मला माझी तयारी करून रस्ता तेवढा नापून तेवढा तर वेळ लागणारच आहे मला तिथे पोचायला. मग ते म्हणतात, मी जे सांगतो ते जोपर्यंत तुम्ही अंगीकारणार नाही आणि आचरणात आणणार नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जसं आत्ता तुझ्या डोक्यात आलंय की त्या गावाला पोचायचं आहे, तर तिथे पोचण्याकरता जी प्रोसेस लागते ती करावीच लागते. तसं माझं जे काय मी सांगतो आहे सगळं प्रवचनांमध्ये, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याचा उपयोग होण्यासाठी त्या तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात अंगीकाराव्या लागतील. पहिल्या गोष्टीतला जो माणूस होता तो सगळं तो जगत होता. म्हणजे त्यांनी प्रवचन जरी ऐकलं नाही तरी मनुष्याची सेवा करणे, मुक्या जनावरांची सेवा करणे, सगळं हे जे काय आहे हे तो फॉलो करत होता. त्याच्यामुळे त्यांनी प्रवचन ऐकलं नाही तरी फरक नाही पडला. आपण सगळे नुसते प्रवचन ऐकतोय, नुसतं ऐकून कोणाच्याच आयुष्यात काहीच फरक पडणार नाही आहे जोपर्यंत आपण ते इम्प्लिमेंट करणार नाही, त्याचं अप्लिकेशन. आता आपण पण खूप गोष्टी खूप सगळीकडनं गॅदर करतो, नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन, पण जर ते आपण वापरलं नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे जे जे आपल्याकडे आहे, जे जे आपल्याला माहिती आहे त्या गोष्टींचा आपल्या ह्याच्यात आयुष्यात डे टू डे जगताना वापर कसा होईल, उपयोग कसा होईल आणि त्याचा आपल्याला आणि समाजाला फायदा कसा होईल, हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या नुसत्या ऐकण्या गोष्टी आहेत. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.